पुस्तक वाचन म्हणजे केवळ मनोरंजन नसून त्यातून तणावमुक्ती आणि ज्ञानवृद्धी व्हायला मदत होते. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल स्वरूपात आपल्याला अनेक गोष्टी उपलब्ध होतात. मोबाईल तसंच गॅझेटमुळे पुस्तक वाचनही त्यावर उपलब्ध झालं आहे. पुस्तकं हा ज्ञानाचा आणि माहितीचा स्रोत असून पुस्तकं वाचकाला नवनवीन कल्पना देण्याचं कार्य करतात. याच कल्पना, आचार विचार, परंपरा जपण्याचं कार्य अनेक उपक्रमातून केलं जात आहे. पुणे पुस्तक महोत्सव, चालती फिरती वाचनालय हे त्यापैकीच एक उपक्रम आहेत. जाणून घेऊयात वाचन संस्कृतीला बळ देणाऱ्या या उपक्रमांविषयी. पुस्तकं हे केवळ एक ज्ञानवर्धनाचं साधन नसून मानवी जीवनात आमूलाग्र बदल आणि परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य पुस्तकांमध्ये आहे. म्हणूनच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू झालेला पुणे पुस्तक महोत्सव यंदा वाचक, विद्यार्थी आणि पुस्तक प्रेमींसाठी पर्वणी ठरला. पुणे पुस्तक महोत्सवामध्ये संस्कृती दर्शन घडवणाऱ्या सजावटीसह ग्रंथदिंडी, लेखक संवाद, विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन समारंभ आदींची अगदी रेलचेल होती. यंदा महोत्सवात 50 लाख पुस्तकांचे देशभरातील विविध भाषांमधील प्रकाशकांचे जवळपास 800 स्टॉल उभारण्यात आले होते. म्हणूनच पुस्तक महोत्सवाला भेट देण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देश परदेशातून 1.5 लाखापेक्षा जास्त वाचकांनी इथे आवर्जून हजेरी लावली होती. अगदी सामान्य रिक्षावाला, बसवाला, पीएमटी मधला सामान्य माणूस, मेट्रो पासून, रेल्वे पासून, एअरपोर्ट पासून सर्वजण वाचतायत. आणि खरं म्हणजे ही पुण्याची एक लोक चळवळ झालेली आहे. मी पुणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की संध्याकाळपर्यंत जगाचा असा विक्रम करू की तो कोणी मोडू शकणार नाही. या पुण्याच्या अभियानाला भरभरून प्रतिसाद मिळतोय. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यामध्ये शासनाचा सहभाग नोंदवणारा शांतता पुणेकर वाचत आहे या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये पुणेकरांनी एकाच वेळी वाचन करत आपला सहभाग नोंदवला. या उपक्रमाचा पुण्याबाहेर देखील विस्तार व्हावा या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनीही आहे त्या ठिकाणाहून पुस्तकांचं वाचन करत याला आपलं पाठबळ दिलं. याचबरोबर महाविद्यालयातले विद्यार्थी, प्राध्यापक आवडीची पुस्तकं वाचत या उपक्रमामध्ये सहभागी झाले. कारागृहातल्या कैद्यांनीही पुस्तकांचं सामूहिक वाचन करत पुस्तकांशी असलेलं आपलं नातं अधोरेखित केलं. खरं तर मोबाईलच्या दुनियेमध्ये किंवा हल्ली जो मोबाईलचा वाढता वापर आहे त्या याच्यामध्ये पुस्तकं वाचणं आणि खास करून तरुण मुलांनी पुस्तकं वाचणं हे या उपक्रमांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने त्याला प्रोत्साहन मिळतंय. आमच्यासारख्या बंदी किंवा कैद्यांना मनावर असणारी मरगळ दूर करण्यासाठी आणि मनाला फ्रेश वाटण्यासाठी हा उपक्रम, पुस्तकं वाचनाचा उपक्रम इथं घेतलेला आहे. तो अतिशय स्तुत्य आणि चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे. येरवडा कारागृहातल्या जवळजवळ 500 महिला आणि पुरुष कैद्यांनी वाचन उपक्रमात सहभाग घेतला. भविष्यात या कैद्यांच्या जीवनात परिवर्तन घडून यायला यामुळे मदत होईल असा विश्वास कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांनी व्यक्त केला. कारागृहासारख्या दुर्लक्षित ठिकाणी अशा प्रकारचा जो कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे याबाबत खूप आनंद होत आहे. विशेषतः बंदीजन कारागृहामध्ये दाखल असताना कौटुंबिक ताणतणाव असतील, केसचे ताणतणाव असतील, काही आर्थिक बाबी असतील, अशा सर्वच अनुषंगाने तणावामध्ये असतात. तर त्या तणाव करण्याचा हा एक पुस्तक वाचन हा सुद्धा एक प्रयत्न असू शकतो. या महोत्सवात सर्व भारतीय भाषांमधली पुस्तकं 10% सवलतीमध्ये उपलब्ध होती. वाचनप्रेमींसाठी हा महोत्सव ज्ञान, संस्कृती आणि साहित्याचा भव्य उत्सव ठरला. दूरदर्शन बातम्यांसाठी मनीष खारोडेसह रोहन गवळी, शेखर गौड, पुणे. थंड